लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये आता सुकन्या किचनमध्ये काहीतरी करत असते आणि त्याच वेळेला अद्वैत खालून येतो आणि अद्वैत खालून आल्यावरती त्याला लगेचच रोहिणी म्हणते, अद्वैत अरे इतक्या लवकर कुठे चाललास, ये ना ब्रेकफास्ट कर आणि मग जा. त्यावरती तो तिला इग्नोर करतो. तिला इग्नोर करून आता तो सुकन्याकडे पाहतो आणि सुकन्या, आई किंवा आबांनी जर का विचारलं ना मी कुठे गेलोय तर सांग मी जरा कामानिमित्त बाहेर गेलोय. आणि असं म्हणत तो पूर्णपणे टोटली तिला इग्नोर करत आहे. इग्नोर करून तो जेव्हा चाललेला आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे त्याची चावी खाली पडते आणि तेवढ्यात तिकडे रोहिणी ती उचलायला जाते. त्यावरती लगेचच अद्वैत म्हणतो, माझ्याकडून पडले ना तर मीच उचलेत, उगाचच तू नको उचलू, असं म्हणत तो ती चावी घेतो आणि त्यानंतर बाहेर जायला निघतो. रोहिणीला आणि राहुलला जरा हे वागणं खटकतं की काहीतरी गडबड आहे, अद्वैत असा का वागतोय आपल्यासोबत. आणि त्यानंतर हा सगळा राग त्या काढतात ते म्हणजे इकडे सुकन्यावरती. आणि त्याच वेळेला सुकन्या काहीतरी टिफिन बनवत असते. अद्वैत बाहेर निघून गेल्यावरती लगेचच आता रोहिणी सुकन्याकडे आपला मोर्चा वळवते. अद्वैत कारमध्ये बसतो आणि कारमध्ये बसून तो बाहेर चाललेला आहे. तो त्याच इन्व्हेस्टिगेशनसाठी चाललेला आहे ज्याच्यामध्ये आता म्हणजे कलाला कोणी हे केलं, ॲक्सिडेंट कसा झाला, याच इन्व्हेस्टिगेशनसाठी तो बाहेर पडतो आहे. पण त्याच वेळेला त्याला आता तेच वेडे बाबा जे आता सुकन्याच्या घरी राहिला आहेत, ज्यांनी कलाचा ॲक्सिडेंट बघितलाय, ते बाबा दिसलेले आहेत आणि त्याच्या गाडीजवळ ते आडवे आलेले आहेत. मग त्याच वेळेला इथे सुकन्या डबा घेऊन बाहेर येत आहे आणि तिला तर रोहिणी चांगलीच हटकते. काय ग, तू आमच्या किचनमध्ये काय करतेस? इथे आता नोकर आहेस, नोकरासारखीच राहा, घरातले अधिकार वापरायला शिकू नकोस. यावरती सुकन्या म्हणते, मी इथे 24/7 म्हणजे आबांची अटेंडंट आहे आणि त्यामुळे त्यांना काय हवं त्यांना काय नको हे मी बघणारच आहे. आणि मुळातच मला इथे ठेवले अद्वैत सरांनी, त्यामुळे या घरात कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही या गोष्टी मला चांगल्या समजतात, तुम्ही सांगायची गरज नाहीये. आणि पुन्हा पुन्हा माझ्या कामात जर का अडचणी आणल्यात ना तर चांगलं नाही होणार, असं म्हणत तिने एक प्रकारे रोहिणीला चांगली धमकीच दिलेली आहे, ज्याची रोहिणीने कधीच अपेक्षा केलेली नसते की ही आणि आपल्याला धमकी देईल, हे तिला वाटलेले सुद्धा नसतं. पण आता सुकन्याची मजल पाहून रोहिणी जरा हादरले, एवढी हिंमत हिच्यात आलीत तरी कुठून, असं म्हणत ती आता तिला विषय सोडते आणि राहुलकडे पाहायला लागते. इकडे तोपर्यंत अद्वैत आता पाहतोय, तुम्ही इथे तुम्ही काय आहात, कोण आहात तुम्ही? यावरती सुकन्या तिकडे येते आणि ते माझ्या ओळखीचे आहेत. यावरती अद्वैत म्हणतो, काय हे तुमच्या ओळखीचे आहेत? यावरती ती सांगते, हो हे बाबा माझ्या ओळखीचे आहेत. बाबा तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला सांगितलं ना मी इकडे येऊ नका म्हणून, तुम्ही हा टिफिन घ्या आणि हा टिफिन घेऊन आता जा बरं. यावरती ते आता गाडी अपघात असं म्हणतायत आणि ते डबा घेण्यासाठी नकार देत आहेत. ज्या वेळेला ते आता इकडे रोहिणी आणि राहुलला पाहणार तेव्हा तर जास्तच धमाका होणार असतो. इकडे तोपर्यंत राहुल सांगतोय, मम्मा हिचं जरा अतिच चाललंय हा, म्हणजे ही आपल्याच घरात येऊन आता आपल्यालाच धमकी देतीये, म्हणजे मला कळतच नाहीये की हिचं काय चाललंय ते. यावरती रोहिणी सांगते, नाही आणि बाहेर कसला तरी आवाज आलाय म्हणून हे दोघं जण आता मात्र चांगलेच गडबडलेले आहेत. आणि त्यानंतर मग हे दोघं जण बाहेर यायला निघालेले आहेत. ज्या वेळेला हे दोघं बाहेर येत आहेत आणि त्याच वेळेला दोघं जण पाहतायत तर आता तेच बाबा ज्यांच्याकडे आपली नंबर प्लेट आहे ती दिसल्यावरती हे दोघं जण जरा जास्तच घाबरतायत. हे इथे कसे काय आले असं म्हणत त्या दोघांना जरा आता शंकाच आलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुकन्या सांगत आहे की बाबा तुम्ही इथे बसा बरं, बाबा इथे बसा बरं, असं म्हणत ती आता बोलत आहे. पण त्याच वेळेला अद्वैत तिकडे येतोय आणि काय हे बाबा कोण आहेत? यावरती ती सांगते, नाही पण ते रोहिणी आणि राहुलला बघितल्यावरती इतक्या पद्धतीने घाबरलेत हे बघून यांना धक्का बसलाय, नक्कीच काहीतरी आहे. आणि ते आता कार अपघात असं काय म्हणतायत काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यांनी रोहिणी राहुलला बघून का घाबरले म्हणून अद्वैतला जरा जास्त डाऊट आलाय आणि तो आता विचार करतोय, नाही आपण एक काम करूया, या बाबांना विचारूया, त्यांना नक्कीच काहीतरी माहिती असेल का, कारण ते कार ठोकली असं काहीतरी बोलत होते रोहिणीकडे पाहून. आणि म्हणून आता अद्वैत त्यांचा पाठलाग करत पुन्हा एकदा ते ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिकडे चाललेला आहे. आणि त्याच वेळेला अद्वैत त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करतोय पण ते काही बोलायला मागत नाहीयेत. आणि मग अद्वैत तिला विचारतोय की कसं बोलू ह्यांच्याशी? यावरती ती म्हणते की तुम्ही त्यांना आधी काका म्हणा, काका म्हणून जर का तुम्ही सुरुवात केलीत ना तर कदाचित ते आता बोलतील. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते की ठीक आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतं, इकडे ती सांगते, काका हे बघा
असं म्हणत आता इकडे अद्वैत आपल्या कारमधून एक शॉल काढतो, त्यांच्या अंगावर टाकतो आणि त्यांना ती गिफ्ट म्हणून देतो. त्यानंतर मग आता लगेचच सुकन्या सांगते, आपण रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं की नाही, त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं मग तुम्ही काय त्यांना रिटर्न गिफ्ट द्याल. असं म्हणत सुकन्या सांगते की तुम्हाला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर ह्यांच्या बॅगेमध्ये एक प्लेट आहे, एक नंबर प्लेट आहे. ती नंबर प्लेट ते कधीच कुणाला देत नाहीत, कधीच कुणाला हात लावू सुद्धा देत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर का त्यांना काहीतरी दिलं तर ती नंबर प्लेट तुम्हाला मिळेल. आणि म्हणूनच अद्वैतने त्यांना एक शॉल काढून दिलेली असते, जी शॉल त्यांना दिल्यावरती सुकन्या त्यांना आता सांगते की तुम्ही लगेचच आता काहीतरी यांना गिफ्ट द्या बरं. असं म्हटल्यावरती मग ते लगेचच बाबा आता आपल्या ह्याच्यामधून ती प्लेट काढतात, ती नंबर प्लेट काढतात आणि ती नंबर प्लेट अद्वैतला गिफ्ट म्हणून देतात. आणि ती नंबर प्लेट पाहिल्यावरती आता मात्र इकडे लगेचच अद्वैत बघायला लागतो. त्यावरती सुकन्या म्हणते, ज्या वेळेला तिथे अपघात झाला ना त्यावेळेला हे बाबा तिथेच होते आणि कदाचित कला मॅडमच्या अपघात झाला त्याच गाडीची ही नंबर प्लेट असू शकते असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत ती नंबर प्लेट व्यवस्थितरित्या पाहायला लागतो. त्या नंबर प्लेटवरती आता रक्त लागलेलं असतं आणि त्यानंतर ती नंबर प्लेट दिल्यावरती लगेच आता इकडे अद्वैत पाहायला लागतोय आणि तो सुकन्याला म्हणतोय, पण याच्यावरून आपल्याला कसं कळेल की ही नंबर प्लेट आता त्याच गाडीची आहे ज्या गाडीने अपघात झालेला आहे. यावरती लगेच सुकन्या म्हणते, हो ते तर आहेच, पण नंबर प्लेट नीट बघितल्यावरती कळतं की त्याच्यावरती रक्त पण लागलेलं आहे आणि त्याच्या एका साईडला एक कलाच्या साडीचा तुकडा सुद्धा आहे. अद्वैत तो आता तुकडा, ती नंबर प्लेट व्यवस्थितरित्या पाहतोय आणि त्याच्यावरती मग आता रक्त लागले म्हणजे अपघात कदाचित याच गाडीने झाला असेल, पण कलाचाच अपघात कशावरून झाला असेल, याच्यासाठी काय कारण आहे आपल्याकडे. असं म्हणत आता इकडे लगेचच तो ती नंबर प्लेट उलटसुलट करून पाहतोय आणि त्याला क्लू सुद्धा सापडलेला आहे. त्याच्यामध्ये साडीचा एक तुकडा सापडला असल्या कारणाने लगेचच आता इकडे सांगायला लागलेली आहे सुकन्या की काय हे काय. यावरती अद्वैत म्हणतो, ज्या दिवशी कला आता लग्नाच्या दिवशी साडी नेसली होती ती साडी हीच होती, हा त्याच साडीचा तुकडा आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते, एक काम करूया का, हे नंबर प्लेट कुणाची त्यांच्यापर्यंत पोहोचूया. मग आता अद्वैत आपल्या ओळखी सगळ्या वापरतो आणि ही नंबर प्लेटची कार कुणाच्या नावावरती आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतो. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे त्याला समजतं की ही कार कुणाच्या नावावरती आहे आणि त्याच वेळेला त्या बाबांना शोधायला राहुल तिकडे आलाय. ते कुठे आहेत, काय आहेत, त्याच्याकडची नंबर प्लेट काढून घेण्यासाठी तिकडे आलेले आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे रोहिणी सांगते, बघ हलगर्जीपणा करू नको, हा हलगर्जीपणा आपल्या अंगाशी येऊ शकतो, काही झालं तरी ती नंबर प्लेट घेतल्याशिवाय तू येऊ नकोस, कारण ती नंबर प्लेट खूप महत्वाची आहे. यावरती तो म्हणतो, हो पण ते इथे असले पाहिजेत ना, ते जर का असतील तरच आपल्याला ती नंबर प्लेट दिसेल, नाहीतर आता ती नंबर प्लेट दिसणार तरी कुठून. असं म्हणत तो आता बोलतोय, पण ते बाबा काही त्याला दिसत नाहीयेत आणि ती नंबर प्लेट त्याला काही भेटत नाहीये, कारण अद्वैतने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे आणि नंबर प्लेट तर आता स्वतःच काढून घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता त्या अद्वैतच्या ओळखीने अद्वैतला समजलेलं आहे की नंबर प्लेट कुणाच्या नावावरती आहे. नंबर प्लेट कुणाच्या नावावरती आहे समजल्यावरती ताबडतोब ते आता त्या माणसापर्यंत पोहोचलेले आहेत. जेव्हा त्या माणसापर्यंत पोहोचलेत आणि तेव्हा त्याला आता विचारतायत की ही नंबर प्लेट तुमची आहे का. यावरती तो नाही, माझी नाही आहे, माझी कशाला असेल असं म्हणायला लागलाय. मग अद्वैत त्याची कॉलर धरतोय आणि खोटं बोलू नका, आम्ही सगळी माहिती काढलेली आहे आणि ही नंबर प्लेट तुमची आहे हे आम्हाला समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागलाय, हो पण ही नंबर प्लेट जरी माझी असती ना तरी सुद्धा मी ही गाडी विकली होती, म्हणजे मी 6 महिन्यापूर्वी ही गाडी विकलेली होती आणि त्यामुळे मला आत्ता माहित नाही की ही कुठे असेल गाडी. यावरती अद्वैत म्हणतो, कुठे विकली होती ते तरी सांगाल. यावरती तो माणूस आता गॅरेजचं नाव सांगतो ज्या गॅरेजमध्ये त्यांनी ती गाडी विकली होती. आणि आता अद्वैत म्हणतो, खरं बोलताय ना, जर का आमच्या तपासाअंती आम्हाला समजलं की तुम्ही खोटं बोलताय तर मात्र तुम्हाला आम्ही चांगलंच हे करू. असं म्हणत अद्वैत आता त्याच्याशी बोलत आहे आणि तोपर्यंत मग आता त्या गॅरेजचा पत्ता सुद्धा सांगतोय. अद्वैत त्या गॅरेजवरती पोहोचलेला आहे. आता गॅरेजवरती गेल्यावरती पुन्हा तीच तऱ्हा चालू आहे. गॅरेजवरती सुद्धा आता अद्वैतने ज्या वेळेला ती नंबर प्लेट दाखवले त्यावेळेला आता इकडे तो म्हणतो, हे बघा मला एकतर वेळ नाही आहे, तुम्ही इथे माझं काम डिस्टर्ब करायला येऊ नका, मला नाही माहिती ह्याच्यात काय आहे ते, कसली नंबर प्लेट, कोणती नंबर प्लेट बद्दल तुम्ही बोलताय ते. त्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो, कोणती नंबर प्लेट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतोय ना, ही बघा ही नंबर प्लेट,
ही नंबर प्लेट जर का तुम्ही पाहिली तर ही तुम्ही सांगू शकाल का ही गाडी तुमच्याकडे विकायला आली होती का, तुम्ही ही गाडी विकली होतीत का, किंवा ही गाडी आता कुठे असेल आत्ताच्या क्षणाला. यावरती तो म्हणतो मला कसं माहिती असेल. यावरती अद्वैत म्हणतो हे बघा, आत्ता तर मी त्या माणसाला पोलिसांच्या इथे देऊन आलोय. तुम्हाला जर का पोलिसांकडे जायचं नसेल तर तुम्ही मला सांगा, नाहीतर मी पोलिसांना फोन करतो आणि त्यांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की हे काही माहिती देत नाहीयेत. थोडा गॅरेजवाला घाबरतो, हा कोणतरी मोठी व्यक्ती आहे आणि आपल्याला अडकवू शकतो असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो नाही. पण त्यावरती अद्वैत म्हणतो सुकन्याला, लाव फोन पोलिसांना, चल बोलव पोलिसांना इकडे, मग त्याशिवाय हा काही सांगणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो गॅरेजवाला थोडासा सटपटतो आणि तो सांगायला लागतो की नाही सर ऐका, अहो काय माहितीये का, म्हणजे आली होती ही गाडी माझ्याकडे आली होती. यावरती अद्वैत म्हणतो मग काय केलं तुम्ही. त्यानंतर तो सांगतो नाही, मग ना एक माणूस आला होता आणि त्याची आई आली होती. हा, पण ती त्याची आई वाटत नव्हती, हा अगदी त्याच्या बहिणीसारखीच वाटत होती, पण तो सारखं मम्मा 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 तिला म्हणत होता ना, म्हणून मला कळलं की त्याची ती मम्मा आहे, नाही तर वाटत तर नव्हती हा मम्मा सारखी ती, असं तो म्हणतो आणि तो रोहिणीचं वर्णन करतोय. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच अद्वैत म्हणतो मग त्यांनी ही गाडी घेतली आणि काय केलं. यावरती ते म्हणतात काही बोलले नाही, रजिस्ट्रेशन वगैरे काही केलं नाही, त्यांना जुनीच गाडी हवी होती, दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरती असलेली, आणि त्यांनी अशीच घेऊन गेले मला पैसे देऊन, आणि त्यानंतर मला काही माहित नाहीये. आता अद्वैतला समजलेलं आहे की रोहिणी राहुलनेच ही गाडी नेलेली आहे आणि याच गाडीने कलाला ठोकलेलं आहे. आता हा अर्धा क्लिअर झालेला डाऊट आहे आणि त्यानंतर पूर्णपणे आता नक्की काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी अद्वैतला बाकी सगळी माहिती हवी असते आणि तो गॅरेजवाला त्याला जितकं माहिती आहे तेवढं सांगतो. आणि हे सगळं सांगत असताना अचानकपणे तो अपघात आठवायला लागतो सुकन्याला आणि सुकन्याची तब्येत एकदम डाऊन होते. तिला श्वास कोंडतो, तिला आता श्वास घ्यायला त्रास होतो, तिला आता बोलता येत नाहीये. आणि त्यानंतर मग आता सुकन्या लगेचच खूपच घाबरीगुबरी झालेली आहे आणि सुकन्या आता ताबडतोब इकडे तिकडे पाहते आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतोय हे अद्वैत पाहतोय. आणि अद्वैत आता लगेचच सांगतोय की मला ते सीसीटीव्ही फुटेज तिकडचं द्या. त्यावरती तो माणूस आता थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो सीसीटीव्ही फुटेज, कुठलं सीसीटीव्ही फुटेज, नाही आमच्याकडे कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. आणि त्यावरती अद्वैत चिडतो आणि ते काय आहे, ते सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर काय, असं म्हटल्यावरती लगेच अद्वैत सांगायला लागतो आणि मग त्याने 6 महिन्यापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलंय. आता 6 महिन्यापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यावरती त्याच्यामध्ये 2 जण दिसत आहेत, म्हणजे आता रोहिणी आणि राहुल हे कार खरेदी करताना दिसत आहेत. आणि फायनल झालेलं आहे की याच दोघांनी कार चोरली होती आणि हेच दोघं आता कार यांनीच घेतली होती विकत आणि यांनीच कलाचा अपघात केलाय. आणि मग हे सगळं पाहिल्यावरती सुकन्याला धाप लागायला लागते, तिचं हृदय जोराजोरात धडधडायला लागतं आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो. ज्या वेळेला आता हे सगळं होतंय त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतोय काय झालं सुकन्या, काय होतंय तुला. यावरती सुकन्या म्हणते काही नाही. तोपर्यंत मग आता अद्वैत म्हणतो लवकर त्या बाकीच्या डिटेल्स मला पाठवा, ते फुटेज माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करा लवकर, असं म्हणत तो त्या गॅरेजवाल्याकडून फुटेज घेतोय आणि तिला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये धावत पळत गेलेला आहे. त्यावरती ती सांगते नाही फार काही मला होत नाहीये. अद्वैत म्हणतो असं कसं, चल आपण हॉस्पिटलला जाऊया. तो तडक त्या गॅरेजमधून ते फुटेज घेतलंय, सगळी माहिती काढले आणि त्यानंतर तो आता गॅरेजला निघून गेलेला आहे. ज्या वेळेला तो आता गॅरेजवरती म्हणजे गॅरेजमधून हॉस्पिटलला आलाय, सुकन्याची तब्येत जरा जास्तच डाऊन झालेली आहे आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. अद्वैतला कळतच नाहीये की आतापर्यंत ही बरी होती, हे फुटेज ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला हिला काय झालं. आणि त्यानंतर मग पटकन ते फुटेज ट्रान्सफर करून अद्वैत आता हॉस्पिटलच्या दिशेने चाललाय. आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये अद्वैतच्या समोर आलेली घटना आता खूपच मोठी आहे. अद्वैत ज्या वेळेला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलाय त्याच वेळेला डॉक्टरांचे उपचार चालू केले आणि त्यानंतर अद्वैत बाहेरून हे सगळं पाहतोय आणि त्याला जरा टेन्शन आलंय की अचानकपणे हे सगळं काय झालेलं आहे किंवा अचानकपणे हिला आता हे असं काय व्हायला लागलेलं आहे. म्हणून आता तो डॉक्टरांना विचारायला येतोय आणि त्यावेळेला डॉक्टर आता तिला चेक करतायत. अद्वैत जेमतेम घेऊन गेलेला आहे आणि त्याच वेळेला आता अद्वैतला डॉक्टर सांगतायत कसं आहे 6 महिन्यापूर्वी यांचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं आणि ते हार्ट ज्या वेळेला ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं त्यावेळेपासून त्यांची ही ट्रीटमेंट इथेच चालू आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अद्वैतला आठवतं की कलाचं सुद्धा हार्ट म्हणजे ट्रान्सप्लांट या 6 महिन्यापूर्वी करण्यात आलं होतं. मग कसं काय, म्हणजे आता कला पण याच हॉस्पिटलमध्ये होती, म्हणजे ज्या मुलीचं हार्ट कलाचं ज्या
मुलीला कलाचा हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलेला आहे ती हीच मुलगी आहे. म्हणजे हिला तर मी आयुष्यभरात कधीही भेटणार नव्हतो, बघणार नव्हतो, पण नियतीने हिलाच माझ्या समोर आणले आणि हीच आता माझी मदत करत आहे. अद्वैतच्या समोर कलाचं सत्य तर आलेलं आहे.